सूचना दिलेल्या आहेत आणि सामन्याला लगेच सुरुवात होणार आहे. पण पाहतोय भोकरचा चाहता वर्ग अर्धापूर मध्ये सुद्धा आहे. बॉलिंग सुरू झाली नाही, बॉलिंगचा आवाज येतोय. चला रवी पाटील, काय प्रॉब्लेम आहे? चला सामन्याला सुरुवात होतीये. क्षेत्ररक्षण सजले गेले, गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय. 99 नंबरच्या जर्सी मध्ये विपिन पवनकर. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतोय आपण दिनेश गायकवाड. नॉन स्ट्रायकरला रवी गवळी. सोमेश कानोडे आणि शशांक पवार. हा सामना 8 षटकाचा असणार आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले आणि गोलंदाजीची मुभा अधिकतम एका गोलंदाज अधिकतम 2 षटक टाकू शकेल. या दरम्यान पहिला चेंडू टाकण्यासाठी हाताळण्यासाठी गोलंदाज विपिन पवनकर आणि स्ट्रायकर एंडला हेडमॅन देगलूर संघाचा हेडमॅन दिनेश गायकवाड. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूवर मोठा प्रहार केला. आकाश होता तिथे परंतु झेल टिपू शकला नाही आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. काय सुरुवात आहे. षटकार पाहिलाय दिनेश गायकवाड. दिनेश गायकवाडने दाखवलं की मला उगाच हिटमॅन नाही म्हणत भाऊ. षटकार प्राप्त केलाय. परंतु त्या बाजूला पाहिलाय आपण एक झेल होता. पुन्हा एकदा फुलटाच केवळ पुश केलाय. प्रयत्न चांगला होता तिथे एजेचा. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय परंतु झेल नाही झालाय. पुन्हा एक संधी. आता आपला छोर बदललाय दिनेशने. स्ट्रायकर एंडला रवीला पाठवले. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू अद्याप पडले गेलेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 7. आमच्या आयोजन कमिटीचे मार्गदर्शक छत्रपती भाऊ यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. या दरम्यान फटका खेळला पुन्हा एकदा हवेमध्ये. आकाश आहे त्याच्या खाली. यावेळेस नाही सोडणार आणि संघाला लागला पहिला झटका. गोलंदाज शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स किनवट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. लागलाय रवी गवळीच्या रूपामध्ये. हा मोठा झटका कर्णधार कॅप्टन संगनायक. बॅक टू पवेलियन. आता बघूया आपण नवीन फलंदाज रियाज फलंदाजीसाठी आलाय. डावखुरी हाताचा फलंदाज. मोठा फलंदाज आहे.
मोठा खेळाडू म्हणून परिसरामध्ये, देगलूर परिसरामध्ये एक ओळख निर्माण केलेला हा फलंदाज आहे. बघूया रियाज कसा सामना करेल. उंच बांध्याचा हा खेळाडू, मोठा हिटर म्हणून ओळखला जातो. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिले दिनेश गायकवाड, ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, स्ट्राईक बदलली आणि पुन्हा बाद झालाय तो रवी. पुन्हा एकदा विपिन पवनकर धावतोय. यावेळेस सामना करेल स्ट्रायकर एंडला डावखुऱ्या हाताचा फलंदाज रियाज. मारलाय, रियाजने फटका मारलाय. क्षेत्ररक्षक विशाल राठोड आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले विशाल कडून आणि एक धाव. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. धावपलकावर लागले गेले ते 8 धावा, 1 गडी बाद. म्हणजे एक सन्मानजनक सुरुवात म्हणावी लागेल. दोन्ही संघासाठी तुल्यबळ सुरुवात आपण पाहतोय. धावसंख्या 4 चेंडूमध्ये 8 जरी असल्या तरी विकेट मात्र प्राप्त केलाय. पुढचा चेंडू दिनेशसाठी, पुन्हा दिनेशने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र भोकर संघाने चांगलं सजवलंय. आपण पाहिलंय या टुर्नामेंटमध्ये या चषकामध्ये या प्रकारचं क्षेत्ररक्षण एकाही संघाने सजवलं नव्हतं. आपण पाहिलं लॉंग ऑन लॉंग ऑफचे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, परंतु यांनी मात्र एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर गेले. त्याच प्रकारची गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आता बघतो स्क्वेअर लेगला एक एक्स्ट्रा खेळाडू तैनात केलाय आणि दूर टाकलेला चेंडू, तेज तर्रार चेंडू. पंचाचा इशारा, षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागलेल्या 1 गडी बाद, 9 धावा. शक्ती म्हणजे पहिल्या षटकात दोन्ही संघासाठी सन्मानजनक स्थिती आहे. धावपलकावर 9 धावा आहेत आणि बाद झालाय 1 गडी. म्हणजे तुल्यबळ सामना 2 तुल्यबळ संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे बलाढ्य संघ म्हणून ओळखले जातात BCC भोकर आणि देगलूर. गोलंदाजी मार्कवर विशाल राठोडला पाहतोय आपण. विशाल राठोड आलाय गोलंदाजीसाठी. 10 नंबरच्या जर्सी मधला हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू. त्यांना आमच्या नदीम सरांनी एक्स फॅक्टर नाव असं दिलंय. गोलंदाज विशाल राठोड असेल आणि स्ट्रायकर यांना पाहतोय आपण दिनेश. विशालचा 30 तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. जाऊन बॉडीवर हिट करत चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा स्कीड होणारा चेंडू गोलंदाज विशाल कडून पाहायला मिळाले. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली सुरुवात विशाल राठोडची. एकदा तयार आहे. छोटसा रनअप विशालचा 55 क्रॉस केलंय. फुल टॉस आणि यावेळेस फटका मात्र लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळा आणि चेंडूला पाठ आलाय. 1 बॉल, सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. मध्ये फुलटॉस चेंडू पडलाय. म्हणजे विशालची स्ट्रेंथ मानली जाते यॉर्कर चेंडू. त्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलटॉस चेंडू गेला आणि चौकार प्राप्त केलाय. पुढचा चेंडू यावेळेस आखुडत्या लेनचा चेंडू आणि काय फटका मारलाय भावा. चेंडू जातोय 1 बॉल नाही, पंचाचा इशारा, डायरेक्ट षटकार. फटका षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. मानलं जातं दिनेशचं हिटमॅन. त्या प्रकारची खेळी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली नव्हती, परंतु या चषकामध्ये हिंदवी एम्पायर आयोजित आमदार चषक 2025 मध्ये सुरुवात मात्र भन्नाट केली आहे. सुंदर सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि चांगली धावसंख्या आतापर्यंत तरी काढतोय तो फलंदाज दिनेश. पुढचा चेंडू विशालचा. पुन्हा खुर्त्या लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी डोक्याच्या वरनं जाणारा चेंडू. पंचाचा इशारा आता आलाय. 1 बॉल्सचा इशारा दिलाय.
चांगली गोलंदाजी आहे, कारण आखुडत्या लेनचा चेंडूवरच फटका खाल्ला होता. पुन्हा एकदा आखुडत्या, यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईन कडे आणि चेंडू आणणार नाही. आलाय का चांगले क्षेत्ररक्षण, चांगला पाठलाग तिथे आयान शेख यांच्याकडून पाहायला मिळालाय. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी चांगली रनिंग बिटवीन द विकेट उकारून 2 धावा पटकावल्यात. या 2 धावेनेशी धावसंख्यामध्ये भर झालाय, धावसंख्या वाढली. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे, 21 धावा 1 गडी बाद. पुढचा चेंडू विशालचा, यावेळेस मात्र बराच दूर टाकलाय, बराच दूर टाकलेला चेंडू. पंचाचे दोन्ही हात समांतर, धाव वाढली 1 अवांतर. 22 धावा, 22 लॉस ऑफ 1 विकेट. चांगला रंगतदार सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. यांचा प्रयत्न चांगला होता. आपण पाहिलंय की 38 सर्कलच्या दिशेवरून अगदी चेंडूचा पाठलाग करत धावत आले, पायाचा उपयोग केला, परंतु चेंडूला नाही अडू शकले. ओके, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेलेले आहेत ते 1 गडी बाद 26 धावा. म्हणजे चांगली सुरुवात आहे एकंदरीत. नदीम सर, आपण पाहिलंय या स्पर्धेमध्ये जे 2 षटक होत आहेत पॉवर प्लेचे, म्हणजे एक ॲव्हरेज स्कोर आहे 25-26, 25-26. त्या स्कोरला घेऊन चालू आहे देगलूरचा संघ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिल बेर्देवाड, म्हणजे या संघातला गोलंदाजीचा मोठा हुकुमी एका म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज. परिसरामध्ये भरपूर नाव कमावलेलं गोलंदाजी क्षेत्रामध्ये असा हा गोलंदाज अनिल. आणि तेवढंच मोठे फलंदाज आपण पाहतोय, एका बाजूने डावकरी हाताचा फलंदाज रियाज आणि दिनेश गायकवाड. हिटमॅन क्षेत्ररक्षण सजवलं गेले. 38 सर्कल संपलेलं आहे, म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं गेलंय. प्रशांत आडे आता विकेट किपिंग करतायत. आमदार आणि खासदार चषक या दोन्ही स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावलेले प्रशांत आडे, आपण त्यांना पुन्हा एकदा पाहतोय त्यांच्या योग्य दिशेमध्ये, योग्य जागेवर. गोलंदाजी मार्कवर अनिल बेर्देवाड. पहिला चेंडू धावतोय रियाजसाठी, फटका मोठा मारण्याचा प्रयत्न होता तिथे. विपिन पवनकर क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी घेतली ती 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा कोणतीही संधी नाही, कारण क्षेत्ररक्षक चांगला आहे आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. विपिन म्हणजे नदीम सरांकडून थोडासा इशारा केले जातात अनिल बेर्देवाडला कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुढचा चेंडू असणार आहे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पुन्हा एकदा बदलाव पाहतोय, कारण डावखोरी हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा फलंदाजी ट्रॅकवर असतो तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांना थोडीशी अडचण निर्माण होते. त्याचाच आपण परिचय पाहतो, कारण स्ट्राईक बदलली आहे. उजव्या हाताचा फलंदाज फलंदाजीसाठी आलाय स्ट्रायकर एंडला आणि डाऊन द लेग टाकलेला चेंडू, पडल्याच्या नंतर दूर गेलेला चेंडू. पंचाचे हात वर करत आम्हाला इशारा आला का हा वाईट चेंडू असणार आहे. वाईट धावेनेशी धावसंख्येचा जर विचार केला तर 28 धावा धावपलकावर लागल्या गेलेले आहेत. सन्मानपूर्वक म्हणजे अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता आणि सुंदररित्या खेळून काढलाय तिथे दिनेश गायकवाडने. म्हणजे चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार याचं काहीतरी समीकरण आपल्याला पाहायला मिळते दिनेश कडून. चांगली फलंदाजी, दिमाखदार. यावेळेस फटका, पॉवरफुल, बिग 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 हिट, षटकार. म्हणजे की
चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घेत आहेत. तुटून पडतायत फलंदाज दिनेश गायकवाड हिटमॅन. एक मोठा खेळाडू आहे आणि त्याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. अनिल बेर्देवाड सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. अगदी दोन्ही तुल्यबळ खेळाडू मधली रंगत यावेळेस चांगला चेंडू आणि तेवढा चांगला सन्मान आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू, चांगली वापसी म्हणावी लागेल. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 34 धावपलकावर लागले गेल्या. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. म्हणजे एकंदरीत विचार केला तर 2.4 षटकाचा खेळ झालाय. 34 धावा लागल्या गेलेत. पुढचा चेंडू अनिलचा. पुन्हा एकदा पॉवरफुल हिट मारण्याचा प्रयत्न. बॉडीवर हिट झालाय चेंडू. तत्पूर्वी धाव पूर्ण केली आहे. म्हणजे पंचाचा इशारा आला नाही म्हणजे बॅटच्या रूपातली ही धाव असणार आहे. एक धाव आणखी एक वाढली. 35 धावा धावपलकावरला गेल्या. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय पुन्हा एकदा बदललं जात आहे कारण रियाज स्ट्रायकर एंडला आलाय. रियाज या संघाचा ओपनिंगचा खेळाडू म्हणून मानला जातो. रवी गवळी बाद झाल्याच्या नंतर तो फलंदाजीसाठी आलाय. मारलाय चेंडू हवेमध्ये आहे आणि त्याच्या खाली आहेत शेख आकिब. झेल सुटलाय. शेख आकिब बडून या प्रकारचं प्रदर्शन आपण खूप कमी वेळा पाहतोय. झेल सुटलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. बाण शान पर्णाला लावून हे दोन्ही तालुके आपसामध्ये भिडतायत आणि या दोन तालुक्यामध्ये हा बलाढ्य संघामध्ये बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने आहेत देगलूर संघ आणि दुसऱ्या बाजूने बीसीसी भोकर संघ. म्हणजे दोन तगड्या संघामध्ये हा तगडा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार सामना होतोय. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर ज्यांनी पहिलं षटक हँडल केलं होतं. 9 धावा खर्च केल्या होत्या. तेच गोलंदाज. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू. विकेटची मागणी केली जाते परंतु पंचावर कोणताही दबाव नाहीये. चांगला चेंडू. विपिन पवनकर यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली ती अतिरिक्त गती आणि अचूक टप्पा याचा चांगला मिलाप म्हणजे विपिन पवनकरची गोलंदाजी. परंतु क्रिकेट जसं आपण पाहिलं क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ मानला जाते. क्रिकेटमध्ये यावेळेस पॉवरफुल चेंडू करतो हवाई सफर षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. दिमाखदार फलंदाजी आपल्याला दिनेश गायकवाड या फलंदाजाकडून पाहायला मिळते. हा भारी पडलेला फलंदाज बीसीसी भोकर संघावर म्हणजे दिनेश गायकवाड. वैयक्तिक जर धावसंख्येचा विचार केला तर 15 चेंडूमध्ये 37 धावावर फलंदाजी करतोय. मी अजूनही सांगतो की या स्पर्धेमध्ये अजूनही अर्धशतक झळकावलेलं नाहीये कोणत्याही खेळाडूने. चांगली संधी आहे. 37 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विपिन पवनकरचा. मारलाय. क्षेत्ररक्षक गुड्डू आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट केलाय आणि या वेळेस मात्र चुकीचा कॉल आणि गुड्डूचा दोन्ही दिशेकडे चांगला हिट. मात्र बाद होतोय डावखुऱ्याचा फलंदाज रियाज. बॅक टू पवेलियन. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे. एक मिनिट पंच कोणत्या बाजूने आउट आहे ते सांगा आम्हाला. तिकडल्या बाजूने. ओके. आपण पाहतोय नवीन फलंदाज
आपण पाहतोय जे भोकर येथे खासदार चषक आयोजित केलं होतं त्या खासदार चषकातला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू प्रतीक फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 3.3 षटकाचा खेळ झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 45 धावा. 14 षटक आहे आणि 45 धावा धावपलकावर लागले गेलेत. आता प्रतीक स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर विपिन पवनकर दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा आतली कडा लागून चेंडू जातोय तिथे क्षेत्ररक्षक शेख आखिब चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी आणि 1 धाव. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावपलकावर लागले गेले. 2 गडी बाद झालेले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणजे एका बाजूने आपण मोठी फटकेबाजी पाहतो मात्र दुसऱ्या बाजूने विकेट. दुसरा एकही फलंदाज झुंज देऊ शकत नाहीये कारण दिनेश गायकवाड चांगली फलंदाजी करतो. या दरम्यान पुन्हा एकदा ताकदीचं प्रदर्शन. बिग 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 हिट षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. दिनेश गायकवाड हा फलंदाज मात्र काय फलंदाजी करतोय. भोकरच्या दोन्ही चषकामध्ये या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. भोकरचा संघ मात्र थोडासा अचंबित होतोय कारण ज्या प्रकारची फलंदाजी केली या फलंदाजाचं नाव आहे त्या प्रकारची फलंदाजी दिनेश कडून. एकंदरीत धावाचा विचार केला तर संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. पुढचा चेंडू बराच दूर टाकलेला चेंडू म्हणजे या अगोदरचा चेंडूचं जर आपण वर्णन केलं तर अगदी स्लॉट मध्ये चेंडू जे की पायावर ज्याला म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू होता. आता मात्र दूर टाकलाय. फलंदाजापासून दूर टाकण्याचा प्रयत्न. खूप दूर गेलेला चेंडू. पंचांचा इशारा वाईटच असणार आहे. 53 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पुढचा चेंडू विपिन पवनकरचा. दिनेशसाठी पुन्हा एकदा फटका मारला. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं गेलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत डॉक्टर विनायक. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 54 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागले गेले आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात 54 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे दिनेश. म्हणजे एकाकी झुंज देतोय. आता गोलंदाजी मार्कवर अनिल बेरदेवाड स्वतःच शेवटचं षटक घेऊन आलाय आणि संघासाठी जर विचार केला तर 5वं षटक असणार आहे. 8 षटकाचा सामना आहे. 18 चेंडूचा खेळ. या षटकाच्या नंतर गती परिवर्तन. ते अनिल बद्दल बोलायचं म्हणजे की आपल्या परिसरात जर नांदेडचा जर जिल्ह्याचा विचार केला तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये चित परिचित असलेला हा गोलंदाज आहे. मागच्या काही काळापासून थोडंसं एंजर्ड आहे परंतु त्याचा गेम स्पिरिट त्याला. पुढचा चेंडू चांगला खेळून काढलाय आणि तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. 55 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रायकर एंडला फलंदाज बदलला गेलाय. प्रतीक असणार आहे. प्रतीकडे सुद्धा मोठी खेळी करण्याची काबिलियत आहे कारण आमदार चषक खासदार चषक भोकर येथे या फलंदाजाकडून आपल्याला फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती. अष्टपैलू खेळाडू आहे प्रतीक. मारलाय फटका. दिमाखदार फटका आणि चेंडू सीमा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. फलंदाजाने आणि फटका खेळाय. ही गोष्ट एवढी सोपी नव्हती. आपल्याला पाहता क्षणी वाटतं की काय फटका मारलाय परंतु त्या मागचं डेडिकेशन त्या मागची जी कसरत आहे
ती मात्र फलंदाजाची ती कला आहे. त्या कलेचं प्रदर्शन आपल्याला प्रतिकरून पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी आतापर्यंत तरी आपल्याला देगलूर संघाकडून पाहायला मिळते. आपण पाहतो अतिशय शांत असलेला भोकरचा संघ. पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. एक धाव तर पूर्ण केली आहे. एकच धाव असणार आहे आणि 62 धावा एकंदरीत धावा 62 धावा धावपलकावर लागल्या गेल्या. 2 गडी बाद झालेले आहेत. चांगल्या एक सन्मानजनक स्थितीमध्ये असलेला हा देगलूरचा संघ. पुन्हा एकदा दिनेशसाठी चेंडू असणार आहे. दिनेशने मात्र चेंडू हवेमध्ये खेळलाय. त्याच्या खाली विपिन पवनकर नाही सोडणार आणि पंचाचा इशारा नो बॉल. रन आउट. डायरेक्ट हिट झालाय. पंचाचा इशारा नो बॉल आणि नॉन स्ट्रायकर एंडला विपिन पवनकरने केलेला डायरेक्ट हिट. फलंदाजाला मिळाली त्रेसष्ट ना नो बॉलचा म्हणजे 63 धावा. म्हणजे पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे का? येस येस फ्री हिट असणार आहे पुढचा चेंडू दिनेशसाठी. दिनेशचा जर वैयक्तिक धावाचा विचार केला तर 45 धावावर फलंदाजी करतोय. स्लो स्लो चेंडू परंतु दूर टाकलाय आणि पंचाचा इशारा वाईट. पुन्हा एकदा धावतोय. यावेळेस पटका खेळलाय पुन्हा हवेमध्ये. फ्रीडचा चेंडू आहे असं आहे वाटतंय. यस फ्रीडचा चेंडू. आणि 65 धावा अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे या षटकाचा. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे आसिफ. तगडा फलंदाज आहे. फुटवर्कचं इथं थोडंसं आपण पाहिलंय. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेट खेळामध्ये फुटवर्कची गरज असते. त्याचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. कारण जर तुम्ही फुटवर्क यूज नाही केला तर क्रिकेट खेळणं तुमच्यासाठी कठीण असते. त्याचं उदाहरण पाहतोय. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला 65 धावा धावपलकावर लागले गेल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांची शर्यत जुंपली. कारण गोलंदाजी मार्कवर डीजेचे मालक आलेले आहेत. भाऊजी विजय विजय जांभळीकर गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगले गोलंदाज आहे. चला पिंटू भाऊ देशमुख जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचे. आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विजय राठोड जांभळीकर या गोलंदाजाला. चांगला गोलंदाज आहे. बऱ्याच वेळाच्या नंतर बऱ्याच वर्षाच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आलाय. आपण खूप दिवसानंतर या गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर पाहतोय. विजयचा पहिला चेंडू स्लॉट मध्ये चेंडू हवेमध्ये आहे आणि विजय राठोडला मिळाली पहिली सफलता. वा 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 वा
विजय राठोड. छोटा पॉकेट बडा धमाका. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. विजय राठोड जांभळीकर. कारण एक जम धरून फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाला बाद केले. दिनेश गायकवाड हिटमॅन. वैयक्तिक त्याच्या धावसंख्येचा विचार केला तर 46 धावावर बाद झालाय आणि पहिल्या चेंडूवर नारळ फोडले डीजे मालक विजय राठोड जांभळीकर. म्हणजे भोकरचं जे आमदार चषक होतं, खासदार चषक नाही, आमदार चषकामध्ये ज्यांचं साऊंड लावलं गेलं होतं, डीजे मालक डीजे ओनर विजय राठोड जांभळीकर ते गोलंदाजी मार्कवर आहेत. आता पवन रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी आहे. रिवर्स फटका खेळण्याच्या नादामध्ये पुढे टाकलेला चेंडू. म्हणजे विजय राठोडकर गोलंदाजीचा अनुभव आहेच, परंतु जे स्पिरिट आहे ते सुद्धा खूप मोलाचं आहे. म्हणजे आपण पाहतोय रिवर्स फटका खेळण्याचा अगोदरच प्रयत्न केला होता आणि चेंडू अलगत समोरच्या दिशेमध्ये सोडून टाकलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय. चांगली गोलंदाजी करतोय पवन. A1 पवन असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. आकाश आहे तिथे क्षेत्ररक्षक आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेत. चांगली गोलंदाजी आहे. दिमाखदार गोलंदाजी आहे आपल्याला विजय राठोड जांभळीकर या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. सदुसष्ट धावा. या षटकामध्ये मात्र धाव संख्येवर रोख लावला गेलाय. कारण विजय राठोड जांभळीकर आलेत गोलंदाजी मार्कवर आणि चांगली गोलंदाजी करतायत. A1 पवन. पवनकडे मात्र मोठी फलंदाजी करण्याची काबिलियत आहे. मोठा फलंदाज आहे पवन. डावकुऱ्या हाताचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट बॅट्समन पवन. बघूया कशी फलंदाजी करेल. पुढे टाकला चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. प्रशांत आडे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आले होते. डायरेक्ट हिट. जर झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली. 68 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडू मध्ये नदीम सर केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. भाऊजी पुढचा चेंडू आसिफ साठी. आसिफने मात्र समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला तिथे आसिफ आणि सुंदर जर विजय राठोडला मिळालेली दुसरी सफलता. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किन. तो दिमाग आणि रणनीती ज्या प्रकारची आहे त्या प्रकारचं प्रदर्शन आपल्याला विजय राठोड म्हणजे स्लोअर वन चेंडू, गती कमी असणारे चेंडू या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले आणि मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बाद झाले ते फलंदाज. मोठे फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये 2 गडी बाद केले. दोन्ही खेळाडूचा जर विचार केला तर मोठे खेळाडू होते. एका बाजूने दिनेश, दुसऱ्या बाजूने आसिफ. या दोघांनाही बाद केले. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी आपण पाहतोय फारुखला. फारुख शेख. फारुख आलाय. बघूया विजय राठोड या गोलंदाजासमोर फारुख कशी फलंदाजी करेल. पुढे टाकला चेंडू लोअर फुल टॉस. काय गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. नक्की टाळ्या वाजल्या जातात त्यांच्या पेंडॉल मध्ये. 68 सर या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात. केवळ 3 धावा खर्च केल्यात तगड्या फलंदाजासमोर.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. विशालने बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल. थोडासा कानमंत्र आपल्याला ऐकायला मिळालाय गोलंदाजाला देताना आपण पाहिले. पुढचा चेंडू फुल टॉस आणि 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा फुलट पुढचा चेंडू विशालचा. पुन्हा एकदा सुंदररित्या त्या दिशेमध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे परंतु एक धाव पूर्ण केले. या सामन्यासाठी हजेरी लावली अर्धापूरचे सिनियर क्रिकेटर अंबादास दादा आंबेगावकर यांचं सुद्धा मैदानावर आगमन झाले. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं त्यांचं सुद्धा खूप खूप आभार, कारण आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलीत. खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्यासाठी तुम्ही आलात. तुमचा अनुभव आमच्यासाठी नक्कीच मोलाचा असतो आणि तुम्ही आगमन हजेरी लावली. धन्यवाद दादा. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा विशाल धावतोय फारुकसाठी. बघूया फारुकने पुन्हा एकदा फटका खेळलाय. तिथे प्रयत्न गुड्डूचा होता परंतु झेल नाही होऊ शकलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण केली, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. मागच्या काही षटकाचा विचार केला तर देगलूर संघाकडून मोठे फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही, कारण विजय राठोड जांभळीकर जेव्हापासून गोलंदाजी मार्कवर आले थोडासा अंकुश लावलाय. धाव पलकावर चांगली गोलंदाजी केली त्यांनी. तेव्हापासून मात्र त्या षटकापासून एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. थोडासा विकेट किपर मिस झाला आणि चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावा. काय बॅटचे आहेत का बाईज आहेत? काही पंचाचा इशारा आलेला नाही. बॅट म्हणजे पंचाचा इशारा आले नाही याचा अर्थ बॅट. आलिम दादा यांनी सुद्धा वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावली. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. पुढचा चेंडू यावेळेस फटका मारलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2 त्याच्या खाली आहेत परंतु मिस जजमेंट, मिस कॉल आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या आहेत. या 2 धावाचा जर विचार केला तर धाव पलकावर 80 धावा लगावल्या गेल्या आहेत. 7वं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू या षटकाचा. 80 धावा धावपलकावर आहेत. गोलंदाजी मार्कवर विशाल. या षटकामध्ये विशालने मात्र कमबॅक केलाय. काय चेंडू आहे, तेच तर्रार चेंडू. षटक समाप्ती. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले आहेत 5 गड्याच्या मोबदल्यात 80 धावा. ऐंशी हो. हा संघांमध्ये ठीक आहे. आमचे डीजे दादा खूप खूप धन्यवाद भाऊ. 80 धावा धाव पलकावर लागले गेलेत आणि गोलंदाजी मार्कवर विजय राठोड जांभळीकर 8वं षटक हाताळण्यासाठी आले आहेत. संघासाठी महत्वाचं षटक. आपण कर्णधाराकडून अगोदरच एक कानमंत्र ऐकायला आम्हाला इशारा केला होता की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. त्याचं प्रदर्शन आपण मागच्या षटकामध्ये पाहिले, परंतु प्रत्येक षटक वेगळं असतं, प्रत्येक दिवस वेगळा असतो. क्रिकेट हा वेगळाच गेम आहे. क्रिकेटमध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. गोलंदाजी मार्कवर विजय आणि स्ट्राईक रेंजला फारुक. फुलटा चेंडू. पुन्हा एकदा स्लो रन चेंडू. म्हणजे दिमाखदार गोलंदाजीचं प्रदर्शन आणि 1 धाव. 81 धावा धावपलकावर लागले गेलेत. खूप इंटरेस्टिंग मनोरंजनकारक व्यक्ती आहेत विजय राठोड जांभळीकर. चांगली गोलंदाजी करतात. आपण पाहतोय त्यांच्या गोलंदाजीच्या शैलीवरनं वाटत नाही की एवढे मोठे गोलंदाज आहेत, परंतु काय गोलंदाजी केली. पुढचा चेंडू मारलाय फटका. भाऊजी लिंबूच
षटकार. फटका असा षटकामध्ये या षटकामध्ये पहिला चेंडू आपल्याला लोअर फुलटच चेंडू पाहायला मिळालाय. परंतु एखादा चेंडू क्रिकेट अनप्रेडिक्टेबल गेम आहे. एका टप्प्यावर 6च्या 6 चेंडू टाकणं सोपी गोष्ट नसते. हाताचे पाचही बोट सारखी नसतात तसं म्हणल्यासारखं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजय धावतोय. गती गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालंय. गुड लेथला स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु गतीने चकित केले गोलंदाज विजयने. म्हणजे दिमाखदार गोलंदाजीचं प्रदर्शन. चांगला कमबॅक. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय विजयकडून. पुन्हा एकदा चेंडू यावेळेस संधी आहे. चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्यात. या 2 धाव्यानिशी धाव फलकावर लागल्या गेल्यात 89 धावा. अजूनही विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे असतात कारण एक मोमेंटम मिळतो तो संघाला. कोणता संघ मोमेंटम घेऊन जाईल. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न होता विजयचा फलंदाजापासून दूर टाकण्याचा. परंतु पंचाचे दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर. 90 धावा 90. 90 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू मोमेंटम साठी खूप महत्वाचे असणार आहेत. रंगतदार मुकाबला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि फटका मात्र पॉवरफुल. बिग 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 हिट षटकार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. करतोय हा फलंदाज. 96 धावा. संघाचं शतक पूर्ण होईल का. शेवटचा एक चेंडू आणि 96 धावा 96 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर आहे विजय. शेवटचा चेंडू असणार आहे पवनसाठी. स्लोअर वन चेंडू चांगला पिक केलाय आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा धावा 1-0-0. 100 धावा धाव फलकावर लागल्या गेलेत आणि 101 धावाचा पाठलाग करावा लागणार आहे बीसीसी भोकर संघाला. एक तुल्यबळ मुकाबला 2 बलाढ्य संघामध्ये. बीसीसी भोकर संघाकडे त्या प्रकारची फलंदाजी आहे आणि देगलूर संघाकडे डिपेंड करण्यासारखी गोलंदाजी आहे. म्हणजे कोणता संघ चुरस सरस ठरेल याची चुरस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत.
पहिलं षटक हाताळण्यासाठी आसिफ आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळाय समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे पवन. चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली आहे. धाव फलकावर लागली गेली आहे 1 धाव. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास. प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. रवी पाटील जिथं कुठं असतील चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूवर फटकार काढल्याच्या नंतर मात्र चांगली वापसी केली आहे तिथे आसिफने. पहिल्या चेंडूवर प्रशांत आडेने स्ट्राईक रोटेट केलाय. 1 धाव पूर्ण केली. पुन्हा स्ट्रायकर एंडला आलेला विशाल राठोड पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. मात्र पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आखुडत्या लेनचा चेंडू म्हणजे शॉर्टपिच लेनचा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 11 धावा. धावांची शर्यत जुंपली. मध्ये 11 धावा, एकही गडी बाद नाहीये म्हणजे 2 धावांनी पुढे आहे. परंतु धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 101 धावाचा पाठलाग करतोय बीसीसी भोकर संघ. पहिलं षटक आसिफचं, पहिले 2 चेंडू, पहिल्या 3 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्यात आणि मागचे 3ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. कोण? सूर्यकांत आलाय गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्रायकर एंडला फलंदाज जर आपण पाहिलं प्रशांत आडे, बिग मॅन. 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेलेत. पुढचा चेंडू असणार आहे. मलिंगा स्टाईल टाकलेला चेंडू तळावेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मस्तान त्याच्या खाली आणि सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. शानदार भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. म्हणजे सूर्यकांतच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर थोडस वेगळेच ऍक्शन आहे. पहिल्या चेंडूचा सामना करत होता सूर्यकांतच्या प्रशांत आडे आणि बॅटचा टॉप एज लागून फाईन लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक होता मस्तान, त्याने सुंदर झेल घेतलाय आणि तंबूत परततोय निराशाजनक प्रशांत आडे. त्याची जागा घेण्यासाठी नवन फलंदाज आपण पाहतोय आकाश शंकरवाडे. या संघाचा रसल म्हणून ओळखला जाणारा फलंदाज आकाश कशा प्रकारची फलंदाजी करेल. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही एक योगायोग म्हणावा लागेल. 1.1 षटक झाले, 1.1
धावसंख्या झाली आहे 1-1 आणि विकेट झालाय 1. म्हणजे सगळीकडे एकचा आकडा. सूर्यकांतने मात्र पहिल्या चेंडूवर एक मोठा विकेट घेतलाय. प्रशांत आडेला बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आकाश शुंकरवाडा आलाय. बघूया आकाश कशा प्रकारची फलंदाजी करेल. गोलंदाजी मार्कवर काळ्या जर्सीमध्ये आपण पाहतोय सूर्यकांतला आणि स्ट्रायकर एंडला आकाश. आकाशने मात्र केवळ पेसचा यूज केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि चेंडू जातोय 1 बॉल सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत. थैंक यू डीजे. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और इस बल्लेबाज को इस गेंदबाज की पेस पसंद है. म्हणजे केवळ गतीचा उपयोग. अरे गतीचा उपयोग कसा करावा याचं उत्तम उदाहरण आपल्याला आकाशकडून पाहायला मिळाले. म्हणजे तेज तर्रार चेंडू होता, केवळ दिशा दाखवली आहे आणि चौकार प्राप्त केलाय. अगदी बॅकफुटला उभा असलेला फलंदाज आकाश. सूर्यकांत पुन्हा एकदा धावतोय. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू. वेगळ्या ऍक्शनने गोलंदाजी करणारा सूर्यकांत डाऊन द लेग चेंडू टाकला होता. चांगला अडवला म्हणलं तरी चालेल आकाशने. धावसंख्या स्थिरावलेली आहे 15 धावा. 1.3 षटकाचा खेळ झालाय. सन्मानजनक धावसंख्या आहे बीसीसी भोकर संघाची आणि सन्मानजनक म्हणावं लागेल देगलूर संघासाठी सुद्धा, कारण सेम स्थितीमध्ये पुढचा चेंडू यावेळेस केवळ फ्लिक केलाय, दिशा दाखवली आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्याला आकाशकडून पाहायला मिळते. आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलेला चेंडू, केवळ दिशा दिली त्या चेंडूला, फ्लिक केले, चौकार प्राप्त केलाय. पुन्हा एकदा सूर्यकांत धावतोय. यावेळेस पॉवरफुल फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. रियाज सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आणखी एक निर्धाव चेंडू. म्हणजे समज बलाढ्य दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत आणि सन्मानजनक धावसंख्या 19 धावा धावपलकर लागले गेलेत. यावेळेस पॉवरफुल फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या खाली आलाय आणि सुंदर झेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट. प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्यात 19 धावा, 2 गडी बाद. या विकेटच्या नंतर मात्र रवी कडून आपल्याला थोडंसं वेगळं अग्रेशन पाहायला मिळालं. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता आयान शेख उर्फ गुड्डू फलंदाजीसाठी जातो. 1 नंबरच्या जर्सी मधला 1 नंबर फलंदाज आयान. या खेळाडूच्या बॉडीवरती जाऊ नका, मोठा तगडा फलंदाज आहे, मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिरत हसीर केलेला हा फलंदाज आहे गुड्डू. त्या बॉडीवर जर पाहिलं तर अगदी हार्दिक पांड्याची सेम टू सेम कॉपी दिसते, परंतु मोठा फलंदाज आहे. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 36 चेंडूमध्ये 82 धावांची गरज आहे. 19 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर झालेले आहेत. 2 षटकाचा म्हणजे निर्धारित पॉवर प्लेचे निर्धारित 2 षटक असतात, ते 2 षटक संपलेत. आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मुभा असणार आहे की तुमचे अतिरिक्त खेळाडू आपण अधिकतम 38 सर्कलच्या बाहेर 5 गडी उभे करू शकता. आयान शेख आणि गोलंदाजी मार्कवर आपण प्रतीकला पाहतोय. 3रं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि स्ट्रायकर एंडला असेल विशाल, जे की उत्तम फलंदाजी करतोय. एकमात्र फलंदाज बीसीसी भोकर संघाचा ज्याने आतापर्यंत मोठे फटके मारलेत. विशालवर मात्र जिम्मेदारी असेल. नदीम सर नेहमी म्हणतात की बीसीसी भोकर संघाचा जर हुकुम एक्का जर कोणता खेळाडू असेल, एक्सपेक्टर खेळाडू असेल तर तो म्हणजे विशाल. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे, कारण 19 धावावर 2 गडी बाद झालेले आहेत. संघाला अडचणीतून काढेल का जर विचार केला तर एवढी खराबही धावसंख्या नाहीये. 2 षटकाच्या नंतर 19 धावा म्हणजे ॲज अ कॅल्क्युलेशन रिक्वायर्ड रनरेटला घेऊन चालण्यासारखं आहे.
19 धावा धावफलकावर लागले गेल्या 2 षटकाची समाप्ती झाली आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आलाय. प्रत्येकच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन आलाय. गोलंदाजी मार्कवर प्रत्येक विशालसाठी तेच काय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. आखुडत्या लेनचा चेंडू पडल्याच्या नंतर अगदी स्कीड होणारा चेंडू आपल्याला गोलंदाज प्रतीकडून पाहायला मिळालाय. मी अगोदर सांगितलं होतं बीसीसी भोकर संघाने जे खासदार चषक संदीप पाटील आयोजित खासदार चषक भोकर येथे झाले होते, त्या खासदार चषकामधला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलेला हा खेळाडू तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक होतं. पण एकदा पुढे टाकलेला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे रियाज थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु ताळमेळ फलंदाजामध्ये थोडस ताळमेळीची कमी आपल्याला इथे जाणवली आणि एक धाव पूर्ण केली. 20 धावा. आता मात्र गुड्डू असेल स्ट्रायकर एंडला. गुड्डू उर्फ आयन शेख. या भोकरचे कॉमेंटेटर अप्रोच सर यांचे चिरंजीव सुपुत्र आयन. तेच तर्रार चेंडू. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन इथं प्रतीकडून पाहायला मिळते. या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडे असलेले जॉनी भाऊ त्याच्याकडे असलेले व्हेरिएशन म्हणजे प्रत्येक चेंडू वेगळ्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो प्रतीकडून. म्हणजे दिमाखदार गोलंदाजी ज्या प्रकारचा या खेळाडूला अनुभव आहे त्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करतो आणि अनुभवी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळाले. आपण या अगोदर पाहिलं होतं की आखुडत्या लेनचे चेंडू होते. आता जर पाहिलं गेलं तर पुढे टाकलेला चेंडू म्हणजे फुल्लर लेनचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे 20 धावावर. 2 गडी बाद झालेले आहेत. या षटकाचा जर विचार केला तर अद्याप एकच धाव खर्च केली आहे 4 चेंडूमध्ये गोलंदाज प्रतीकने. फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी करू शकला नाही परंतु गोलंदाजी मात्र खास काम करून दाखवतोय गोलंदाज प्रतीक. यावेळेस समोर येऊन डाऊन दी ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न आणि काय प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षण नक्कीच पेंडॉल मध्ये टाळ्या वाजल्या जात आहेत आणि टाळ्याच्या नियमाचं ते काम केलंय. वा स्पायडरमॅन सारखा उडाला फारुक आणि चेंडूला अडवलंय. प्रयत्न झेल घेण्याचा होता परंतु चेंडूला काय अडवलं गेलंय. देगलूर संघ जर विचार केला तर फलंदाजी चांगली केली गोलंदाजी चांगली होतीये आणि त्यांना चांगली साथ मिळतीये ते म्हणजे त्यांच्या क्षेत्ररक्षकाकडून. फारुकचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा चेंडू यावेळेस स्लोअर वन चेंडू हवेमध्ये आहे. फारुक प्रयत्न आहे भाऊ. प्रयत्न 100% होता. समोरच्या दिशेमध्ये पळत जाताना झेल सुटलाय. निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. शक्तिशाली संघांमध्ये शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजो 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये प्रतीकने. परंतु प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण बीसीसी भोकर संघाचा जर विचार केला तर फलंदाजी तगडी आहे आणि गोलंदाजी सुद्धा तगडी आहे. या 2 तगड्या संघामध्ये आपल्याला रोमांचक मुकाबला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर मस्तान डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखला जाणारा मस्तान 55 नंबरच्या जर्सीमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळेल. कर्णधाराने एक जिम्मेदारी दिली आहे, एक आशा दाखवली आहे. या कशा प्रकारची गोलंदाजी करेल. फुल टॉस चेंडू मारलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. रियाज आणि झेल 1 बाउन्स झेल हातामध्ये झालाय आणि पंचाकडे रेफर केलंय का वेस्ट हाईटच्या वर असणार आहे का चेंडू. तिसऱ्या अंपायर कडे पाठवलं गेले. कारण गुड्डूचा विकेट आहे. पण पाहिलं जेव्हा बॅटला चेंडू
चला कमिटीचे सदस्य जॉनी भाऊ आहेत, रवी पाटील, जॉनी भाऊ. प्लेयर 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 एकही प्लेयर येणार नाही. तुम्ही आपल्या मोबाईलवरती बघू शकता. बिलकुल तिसऱ्या अंपायरकडे रेफर केलंय. गुड्डू साठी हा चेंडू होता. पण पाहतोय थोडासा फुलटच चेंडू होता. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बॅटचा येज लागून टॉपेज लागलाय चेंडू. आणि हा चला पंचाचा इशारा आलेला आहे का गुड्डू किरीज मध्ये होता परंतु बेंड झालेला होता. आणि जर चेंडूचा विचार केला तर चेंडू डीप होणारा स्टंपवरती आदळणारा चेंडू होता. ॲज अ कंपॅरिझन जर विचार केला तर चेंडू एस्ट्यावरती जाऊन आदळणारा होता. याचा पंचाचा इशारा. इट इज अ फेअर डिलिव्हरी अँड गिव्हन आउट टू द गुड्डू. बॅक टू पवेलियन गुड्डू जाणार आहे. चला जिंतूर संघाला एक विनंती आहे की आपली प्लेइंग 11 लिस्ट ऍड करायची आहे समालोचन कक्षाकडे येऊन. या थर्ड अंपायरने जो निर्णय दिला अतिशय पारदर्शक निर्णय होता. कारण जर चेंडूचा जर विचार केला तर चेंडू एकदम आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर चेंडू डीप होणारा होता आणि एस्ट्यावर जाऊन आदळणारा होता. एस्ट्याचा जर विचार केला तर ज्या हाईटला एस्ट्या आहेत जे स्टंप लावले गेले त्या स्टंपवरती आदळणारा चेंडू होता आणि गुड्डूला बाद दिले गेले. आता नवीन फलंदाज विपिन पवनकर 99 जर्सी मध्ये फलंदाजीसाठी जात आहेत. विपिन पवनकर या फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे की तगडा फलंदाज आहे. परंतु सामन्याचा जर विचार केला तर संघ थोडासा अडचणीत सापडेला आहे. बीसीसी भोकर BCCB भोकर स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाले. जे पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू होता त्याला सन्मानपूर्वक खेळून काढलं विपिन पवनकरने. विपिन पवनकर म्हणजे बोलायचं यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे काय वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर. मी जे कॉमेंट्री करतोय माझा जर कोणी मार्गदर्शक असेल तर माझ्या कॉमेंट्रीचे मार्गदर्शक आहेत विपिन पवनकर सर. त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकल्या गेल्यात. या दरम्यान नो लुक फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल तर घेतलाय. पंचाचा इशारा बाद. विशाल राठोड बाद. अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. मस्तानने मात्र विकेट मिळून दिला. अजून एक मोठा विकेट विशाल राठोडला बाद केले. एजे का नाही संदीप पाटील फलंदाजीसाठी जात आहेत. संदीप पाटील यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे की बराच काळ बरेच वर्ष क्रिकेट पासून दूर होते परंतु तगडे फलंदाज आहेत. चला झेन 11 जिंतूर संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचे. ओके आली आहे का. मस्तानने मात्र मोठी विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी केली. बघूया बराच काळ क्रिकेट पासून दूर राहिलेले संदीप पाटील कशा प्रकारची फलंदाजी केली. त्यांच्या जर क्रिकेटचा विचार केला ज्या प्रकारचे मी सामने पाहिलेत तर एका हाती सामने फिरवण्याची ताकद असलेले फलंदाज आहेत संदीप पाटील. परंतु क्रिकेट पासून बरेच वर्ष दूर असलेले आहेत. पुन्हा एकदा पुनरागमन केले संघामध्ये. खूप परिश्रम खूप मेहनत करून मस्तानचा चेंडू सुंदररित्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळलाय. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आणि धाव बाद. संदीप पाटील धाव बाद. मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. जे उर्फ अनिल जाधव. परंतु संघाला गरज आहे जिंकण्याची. तर त्या प्रकारचं काम करावं लागेल एजेला. आणि स्ट्रायकर एंडला विचार केला
तर एक अष्टपैलू खेळाडू विपिन पवनकर. मी विपिन पवनकर यांच्याबद्दल बोलत होतो की माझ्या कॉमेंट्रीचे मार्गदर्शक, एक उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट ह्युमन बिईंग असलेले व्यक्तिमत्व. म्हणजे जर एखाद्या ह्युमन बिईंगची जर ग्रेट पर्सनॅलिटी असेल तर ती विपिन पवनकर. एक ऑलराऊंडर खेळाडू. गोलंदाजीचा विचार केला तर मस्तानने मात्र या षटकामध्ये केवळ एक धाव खर्च केली का? एक धाव खर्च केली आणि 3 गडी बाद केले आहेत. शेवटच्या चेंडूवर फटका तर खेळलाय काऊ कॉर्नर मध्ये. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. विचार केला तर 25 धावा, 5 गडी बाद. 25 धावा झालेले आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत. घेऊन जा एकदा. 4 षटकाच्या नंतर 25 धावा, 5 गडी बाद म्हणजे निम्मा खेळ संपलाय. नूर मुज्जू गोलंदाज. जर इक्वेशनचा विचार केला तर अजूनही 24 चेंडू मध्ये 76 धावाची गरज आहे. 19 धावा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट 19 रन्स पर ओव्हर आहे. ही धावसंख्या घेऊन चालावं लागणार आहे. नूर मुज्जू. मागच्या षटकाचा जर विचार केला तर मस्तानच्या षटकाचा जर विचार केला तर केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केलेत नूर मुज्जूने, मस्तानने. आता नूर मुज्जू आहे गोलंदाजी मार्कवर. या गोलंदाजाकडे सुद्धा व्हेरिएशन आहे. म्हणजे कोणता चेंडू स्लो येईल, कोणता फास्ट येईल, कोणता कटर चेंडू येईल. पुन्हा एकदा नूर मुज्जू विपिन पवनकर साठी. पुल टॉस वेस्ट हाईटच्या वर आणि चेंडू चौकार. विपिन पवनकरचा हा फटका. नो बॉल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रामध्ये चौकार जाताना पहिल्यांदा पाहतोय आपण. ते काम केलंय विपिन पवनकरने. नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि चेंडू गणल्या जाणार नाही. 5 धावा धावपलकावर लागल्या जातील. चला बॉल पाठवून द्यायचे जुने. तिकडे आमचे कमिटीचे सदस्य जातील आणि बॉल आलाय. फलंदाजाला दाखवून घ्या बॉल. पुढचा चेंडू नूर मुज्जूचा. फुल टॉस आणि पॉवरफुल फटका तर खेळलाय. चेंडू जातोय सीमा पार. चौकार. पुरीच्या चेंडूचा चांगला फायदा घेतलाय. स्लो रन चेंडू. विचार केला ग्रॅज्युएट गुळाचा चहा. चौतीस धावावर या षटकामध्ये चांगली फलंदाजी आहे. 9 धावा एका चेंडूवर. नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर थोडासा मागला ठरतोय, कारण पहिला चेंडू आपण पाहिला वेस्ट हाईटच्या वर टाकला होता. त्याचा चांगला फायदा घेतलाय विपिन पवनकरने. फाईन लेगच्या दिशेमध्ये
घोषांकित क्षेत्राच्या वरनं चेंडू खेळलाय, चौकार प्राप्त केलाय. पुढच्या चेंडूवर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं होतं नूर मजीकडून. स्लोअर वन एक कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता, त्या चेंडूचा सुद्धा समाचार घेतलाय. चौकार प्राप्त केलाय विपिन पवनकर, चांगली फलंदाजी. पुढचा चेंडू नूर मुजीचा विपिन पवनकर साठी. पुन्हा एकदा काय पॉवरफुल फटका, वन ऑफ दी बेस्ट शॉट ऑफ दिस मॅच. समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला आणि षटकार प्राप्त केला विपिन पवनकरने. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट, अर्धापूर बायपास. जाते वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालंय. या चेंडूवर षटकार मारल्याच्या नंतर मात्र देगलूर खेम्यामध्ये हालचाल सुरू झाली. याचं श्रेय जाते ते म्हणजे विपिन पवनकरला. समोरच्या दिशेमध्ये शॉर्ट लेनच्या चेंडूला समोरच्या दिशेमध्ये फटका खेळणं एवढं सोपं काम नसतं, परंतु ते काम करून दाखवलंय. पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार काय षटकार. भिडू दे ललकार. ग्रॅज्युएट गुळाचा चहा, तामसा कॉर्नर. प्रोप्रायटर माननीय संदीप देवडे यांचा सनसनीत चौकार. चला देर आहे दुरुस्त आहे सामना. पिक्चर अभी बाकी है, कारण शेर अभी भी लढ रहा है. विपिन पवनकर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आले आणि काय तुफान फलंदाजी चालू आहे. चांगली फलंदाजी या षटकामध्ये. पुन्हा एकदा धावतोय नूर. पुन्हा एकदा स्लोअर रन. यावेळेस दिमाखाने खेळून काढलाय. म्हणजे स्लोअर वन चेंडूला चुकीचा फटका मारून आउट होण्यापेक्षा चांगल्या दिशेमध्ये खेळून धाव पूर्ण करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याचं चांगलं गणित, त्याचं चांगलं समीकरण, त्याचं चांगलं कॅल्क्युलेशन घेऊन फलंदाजी करतायत विपिन. धावसंख्येचा विचार केला तर 45 धावा, 5 गडी बाद झालेले आहेत. एजे आणि विपिन पवनकर ही फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नूर मुजी गोलंदाजी मार्कवर धावेल. एजे साठी कटर टाकलेला चेंडू समोरच्या दिशेमध्ये फटका खेळण्याच्या नादामध्ये मोये आणि कांदे पोये. झेल सुटलाय. संधी मिळाली आहे फलंदाज एजेला. आता मात्र थोडासा कान मंत्र दिला जातोय. विपिन पवनकर यांचा अनुभव थोडासा शेअर करताना एजेला गरज असते त्या प्रकारची. एजे मारलाय, ताकदवर फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पवन, चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण केली. षटकाची समाप्ती निर्धारित. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा धावफलकावर लागले गेले आहेत 5 गड्याच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. पंचावन्न धावांची गरज असणार आहे बीसीसी भोकर संघाला. गोलंदाजी मार्कवर तेज तर्रार गोलंदाज प्रतीक. स्ट्रायकर एंडला एजे. नॉन स्ट्रायकर एंडला विपिन पवनकर. प्रतीक विपिन पवनकर 8 चेंडू मध्ये 21 धावांवर फलंदाजी करतायत. 18 चेंडू मध्ये 55 धावांची गरज असणार आहे. रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला सामना. 2 बलाढ्य संघामध्ये चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये लढला जातोय. प्रतीकचा पहिला चेंडू एजेसाठी. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्रतीककडून निर्धाव स्वरूपाचा. एजेला मात्र मोठे फटके जर नाही आले तर स्ट्राइक रोटेट करावी लागणार आहे आणि चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे देगलूर संघाला जर जिंकायचं असेल तर. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळालाय. 18 चेंडू मध्ये 55 धावाची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव म्हणजे इक्वेशन वाढले जाते. 17-55 असं आहे. पुढचा चेंडू
समोर टाकला चेंडू, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे टाकलेला यॉर्कर लेनचा चेंडू, समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. म्हणजे जवळपास षटकामध्ये 2-3 मोठे फटके पाहिजेत. जरी हेही कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून चालले बीसीसी भोकर संघ तरी चालेल, आणि देगलूर संघाचं कॅल्क्युलेशन असेल की 2-3 डॉट चेंडू. षटकामध्ये डॉटी चेंडू, यावेळेस ताकद ताकद देखी आणि चौका जातोय सीमा पार. 1 बाउन्स चौका. चांगली फलंदाजी पाहायला मिळते एजे कडून. बघूया एजे पुढच्या चेंडूचा कसा सामना करणार. गोलंदाजी मार्कवर प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. समोर टाकला चेंडू, पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये पॉवरफुल फटका खेळलाय, परंतु रियाज आहे डावखुरी हाताचा क्षेत्ररक्षक. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावलेली आहे 51 धावावर. 14 चेंडू मध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. 14 चेंडू 50 धावा, म्हणजे जवळपास 3 धावा तरी प्रत्यक्ष चेंडूवर गरजेचं असणार आहे. पुढचा चेंडू प्रतीकचा विपिन पवनकर साठी. समोर समोर टाकलेला चेंडू तेज तर्रार पायावरती जाऊन आदळलाय. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. म्हणजे चौकार काढल्याच्या नंतर या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडू मध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीकने. मोठा फटका पाहिला चौकार, तरी 5 धावा. म्हणजे चांगली सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीककडून. म्हणजे पूर्ण पणाला लावून खेळणारे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये हा सामना लढला जातोय. पुढचा चेंडू असणार आहे प्रतीकचा. समोरच्या दिशेमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक मस्तान होता तिथे, परंतु 1 धाव. 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, षटकाची समाप्ती. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. मात्र इक्वेशन आहे 12 चेंडू मध्ये 49 धावांचं. जर विचार केला तर षटकामध्ये 3 मोठे फटके कंपल्सरी असणार आहेत. जिंकायचं असेल तर 3 मोठे फटके मारावेच लागतील. म्हणजे 3 षटकार तर कमीत कमी कंपल्सरी असणार आहेत. गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करून 3 गडी बाद केलेला गोलंदाज मस्तान. मस्तानची मस्तानी भरी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. तर बघूया दुसरं षटक कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज आणि सामना कसा करतील विपिन पवनकर. इक्वेशन आहे 12 मध्ये 49. पहिल्या चेंडूवर फटका, ताकदवर फटका खेळलाय. 2 धावा नक्कीच असतील आणि 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. थोडीशी मिसफील्ड झाली, थोडंसं हंबल झालाय तिथं क्षेत्ररक्षक, आणि त्याचा फायदा घेत फलंदाजाने मात्र 2 धावा पूर्ण केलेत. गोलंदाजी मार्कवर आहे मस्तान. 55 नंबरच्या जर्सीमध्ये स्ट्रायकर यांना 99 नंबरच्या जर्सी मधला फलंदाज विपिन. मारलाय काय फटका मारलाय भावा, आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार धुवाधार हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. पवनकर शेर अभी भी लढ रहा है. एकाकी झुंज देतोय फलंदाज विपिन पवनकर. कारण मस्ताने मागच्या षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी, यावेळेस मात्र नो बॉल. थोडस पंचाकडून थोडस वॉर्निंग दिले जाते गोलंदाजाला. नो बॉल चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू. पुढचा चेंडू मारलाय. नो आउट तर असणार नाही. बघूया धावा किती काढतील. आणि 2 धावा. म्हणजे फटका मात्र ताकदवर फटका मारला होता. अगदी सीमा रेषे लगत टिपलेला हा झेल. आणि 2
पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, त्याच्या खाली रियाज, सुंदर झेल. विपिन पवनकर बॅक टू पवेलियन. भेट ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. होते तेव्हा असं वाटत होतं की भोकरचा संघ या सामन्यामध्ये वापसी करतोय, परंतु त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्रदान केलंय मस्तानने. सुंदर झेल त्या दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला रियाज कडून आणि मस्तानला मिळालेली ही 4थी सफलता असणार आहे. चांगली गोलंदाजी. दोन बाकी आहेत. आता शेख आखिब फलंदाजीसाठी जात आहेत. मस्तान गोलंदाजी मार्कवर आहे. आखिब 17 नंबरच्या जर्सी मध्ये चांगला फलंदाज आहे. कन्स्ट्रक्शन इंजिनियर शेख आखिब उत्कृष्ट फलंदाज बीसीसी भोकर संघाचे. बघूया कसा सामना करतील. गोलंदाजाचा विचार केला तर मस्तानची चांगली गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळते. पुलटॉस चेंडू आणि फटका मात्र सजवलाय. पंचाचा इशारा नो आणि चेंडू सीमा पार. काय पंच षटकार. हा गेला षटकार. लो कर दिया तुम्हारा भी स्वागत. शेख आखिब. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र अपयशी ठरलाय. बीसीसी भोकर संघाचा जर विचार केला तर यांच्याकडे फलंदाजी भरपूर आहे. आपण पाहिले 6 विकेट म्हणजे 8व्या नंबरचा फलंदाज सुद्धा मोठे मोठे फटके मारण्यामध्ये माहिर आहे. अजूनही अनिल बेर्देवाड सारखे फलंदाज आहेत. डॉक्टर पुन्हा एकदा पॉवरफुल. काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार. षटकार. सात षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली 76. म्हणजे अजूनही 24-25 म्हणजे 49 काढायच्या होत्या, जवळपास तेवढ्याच काढल्यात. अजून तेवढ्याच काढायच्या आहेत. म्हणजे जेवढ्या धावा आल्या होत्या तेवढ्याच काढायच्या आहेत. रंगतदार सामना आहे. शेख आखिबने मात्र एक आशा निर्माण केली आहे. विपिन पवनकरच्या बाद जर कोणता फलंदाज चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे शेख आखिब. सामना रंगतदार अवस्थेमध्ये सापडलेला आहे. 3 मोठे हिट जर या षटकामध्ये पाहायला मिळाले तर सामन्यामध्ये रंगत काही मिळू शकते. 6 चेंडूमध्ये 25 धावा. रंगतदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आहे. 6 चेंडू 25 धावा. मी अगोदरच सांगितलं होतं की 2 बलाढ्य संघ आहेत, मोठे संघ आहेत. आपण पाहतोय कालही याच प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. हिमायतनगर संघाचा जो विशाल गोलंदाज होता 29 धावा शेवटच्या षटकामध्ये खाल्ल्या गेल्या होत्या आणि त्याचा भोगावं लागलं होतं. आता विजय राठोड जांभळीकरांच्या शेवटच्या षटकात 21 धावा होत्या. हे जर विचार केला तर त्या षटकामध्ये 10-12 धावा आले असतं तर 10-12 काढायच्या राहिल्या असत्या. म्हणजे एक एक धाव किती महत्वाची असते याचा नियोजित खेळ म्हणजे तो कोणता असेल तर क्रिकेट. शेवटचं षटक 6 चेंडू. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर आहे. सामना करेल जे. पहिला चेंडू फटका मारलाय हवेमध्ये. चेंडू झेल सुटलाय. प्रयत्न चांगला होता एजेचा मोठा फटका खेळण्याचा, परंतु झेल सुटलाय आणि एकदा पूर्ण केली आहे आणि स्ट्रायकर एंडला शेख आखिब आहे. 77 धावा बोर्डावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही विचार केला तर 24 धावा. 5 चेंडू 24 धावा. काढशील का रे भावा. महत्वाचं षटक, निर्णायक षटक. सूर्यकांत स्ट्रायकर एंडला शेख आखिब. बॉल 4 षटकार कंपल्सरी राहणार आहेत. तिन्ही आले तरी चालतील, परंतु पुढचा चेंडू निर्धाव खेळता येणार नाही.
5 मध्ये 24 असे इक्वेशन आहे. स्ट्राईकर एंडला आपण पाहतोय शेख आकिब, गोलंदाजी मार्कवर सूर्यकांत. 5 चेंडू आणि 24 धावा. मारलाय, फटका मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. क्षेत्ररक्षक होता आणि एकच धाव. भोकर संघाने जाता जाता दाखवून दिले की आमच्याकडे फलंदाजी आहे. पुढच्या संघाला धोक्याची घंटा. पुढचा चेंडू सूर्यकांतचा. साठी हे जे पॉवर 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 षटकार. अजूनही कोणता संघ जिंकेल सांगता येणार नाहीये, कारण आत्ताच आपण पाहिलंय मोठा तगडा फटकार आपल्याला पाहायला मिळालाय फलंदाज एजे कडून. सामन्यामध्ये अजूनही रंगत कायम केली आहे. 3-17, 3 मध्ये 17 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू 17 धावा. प्रेक्षकामध्ये जर विचार केला तर वार्तालाप चालू आहे. पुढचा चेंडू 3-17 इक्वेशन. यावेळेस फटका मारलाय, जमिनीशी धावतोय. आता मात्र थोडस औपचारिकता बाकी आहे असं काहीतरी चित्र मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये ज्या धाव्या 21 धावा खर्च केल्या होत्या त्या धावा किती महाग पडल्यात. चेंडू क्लीन बोल्ड. यू मिस आय हिट. दांडी 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 गुल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे अमर स्पोर्ट्स स्किनवॉट, प्रोप्रायटर माननीय अमर सुरोसे यांची दमदार विकेट. शेवटचा चेंडू असणार आहे. अजूनही अनिल बेरदेवा, डॉक्टर विनायक, विजय जांभळीकर. आता विजय जांभळीकर फलंदाजीसाठी जातात. 85 धावा धावफलकावर लागले गेलेत. आता मात्र इक्वेशन अवघड आहे. एका चेंडू मध्ये काढायचे आहेत केवळ 16 धावा. एक चेंडू आणि 16 धावा. सूर्यकांतचा चेंडू विजयसाठी. बघूया विजय खेळाय. एक धाव पूर्ण केले म्हणजे 15 धाव. 14 धावाने जिंकताय काय. येस, 14 धावाने विजय प्राप्त केलाय. कॉंग्रॅच्युलेशन टीम देगलूर आणि हॅड लक बीसीसी भोकर संघ. अजूनही बीसीसी भोकर संघाला संधी आहे. चला, यानंतर होणारा सामना, या सामन्याचा हिरो ठरलाय तो म्हणजे मस्तान. मस्तानने 2 षटकामध्ये 26